सध्या झालेल्या इंडिया वर्सेस बांगलादेश टेस्ट सिरीजमध्ये बांगलादेशचा सापडासूप केल्यानंतर आता भारतीय टीम चालली आहे ग्वालियरमध्ये. कारण इंडिया वर्सेस बांगलादेश यांची T20 सिरीजमधील पहिली मॅच ग्वालियर येथे होणार आहे. त्यासाठी भारतीय टीम प्रॅक्टिस सेशनमध्ये चांगली सराव करताना दिसत आहे. शिवाय बांगलादेशची टीमसुद्धा टेस्ट सिरीज हरल्यानंतर आता परत नव्या उमेदीने T20साठी तयार होत आहे. बांगलादेश क्रिकेटकडून म्हटले जात आहे की आमची T20 टीम अतिशय मजबूत आहे आणि ही टीम भारतीय टीमला चांगलीच टक्कर देणार आहे. अशातच सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरने सुद्धा आपली मजबूत प्लेइंग 11 टीम तयार केली आहे. यामध्ये ओपनिंगला अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन आपल्याला दिसू शकतो. याचबरोबर सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवाय डेब्यूमध्ये नितीश कुमार रेड्डीला चान्स मिळू शकतो. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मयंक यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग इत्यादी असतील. या टीममध्ये 3 जणांच्या डेब्यू मॅच असतील. पहिला म्हणजे मयंक यादव, दुसरा हर्षित राणा आणि तिसरा नितीश कुमार रेड्डी. ही पूर्ण टीम अतिशय मजबूत दिसत आहे. झाले तर या मॅचमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. कोणतीही क्रिकेट मॅच खेळण्याअगोदर त्या ग्राउंडची पिच ही कायम इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. अशातच या ग्वालियर मैदानाची पिच कशी असेल ते आपण पाहूयात. ही मॅच माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या मॅचसाठी लाल मातीची पिच तयार करण्यात आलेली आहे, ज्यातून चांगला वेग व बाउन्स मिळतो. या पिचवर पहिल्यांदा बॅटिंग करणं सोपं असणार आहे. नंतर स्पिनर्सला चांगली मदत मिळू शकते. आता आपण भारत आणि बांगलादेश यांचा T20 रेकॉर्ड पाहूयात. कारण कित्येकदा असं झालं आहे, मॅच होण्याअगोदर बांगलादेशची टीम मोठमोठ्या गप्पा मारत असते, पण जेव्हा मैदानात उतरते तेव्हा त्यांची हालत बघण्यासारखी होते आणि आकडेवारीही तीच सांगते. या दोघांमध्ये टोटल 14 मॅच खेळल्या गेल्या आहेत. त्यामध्ये भारताने 13 जिंकल्या आहेत आणि बांगलादेशने 1 मॅच जिंकली आहे. आता मजबूत टीम आणि रेकॉर्ड्सबरोबर ही टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीखाली उतरणार आहे. तर पाहूयात मॅचमध्ये काय होतंय.